तावडे हॉटेल परिसरातील वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना होणारा मनस्ताप थांबवण्यासाठी करवीर शिवसेना यांनी ठोस पावले उचलण्याचा इशारा दिलाय। तावडे हॉटेल चौक हा कोल्हापूर शहरातील प्रवेश करणाऱ्या वाहनांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे। पुणे मुंबईसह इतर शहरातून येणारी वाहने या चौकामार्गे शहरात प्रवेश करतात। मात्र या चौकात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने स्थानिक नागरिक आणि प्रवाशांना अडचणीचा सामना करावा लागतोय। या वाहतूक कोंडीचे प्रमुख कारण म्हणजे तावडे हॉटेल चौकात शहर वाहतूक पोलिसांची सतत उपस्थिती नसणे। गांधीनगरच्या दिशेने वाहतूक पोलिसांची तैनाती असली तरी तावडे हॉटेलच्या शहराकडील बाजूस पोलिसांचा अभाव आहे। त्यामुळे गांधीनगरला खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांना आणि उसगावच्या शेतकऱ्यांना शेतात जाताना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते। दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात खरेदीसाठी येणाऱ्या पर्यटकांची आणि वाहनांची संख्या मोठी असल्याने वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होण्याची आवश्यकता आहे। या संदर्भात करवीर शिवसेनेने शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांना निवेदन देऊन तावडे हॉटेल चौकामध्ये वाहतूक पोलिसांची त्वरित नेमणूक करावी अशी मागणी केली आहे। करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांनी सांगितलं की कोल्हापूर शहरात येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असून वाहतूक कोंडीमुळे स्थानिक आणि बाहेरील नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागतोय। संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलून तावडे हॉटेल परिसरातील वाहतूक कोंडी सोडवण्याची व्यवस्था करावी। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात योग्य उपाययोजना न केल्यास रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिलाय। या निवेदनावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, दीपक रेडेकर, शरद माळी, राजेंद्र पाटील, बाळासाहेब नलवडे, आबा जाधव, राकेश फराकटे, बाबूराव पाटील, प्रफुल्ल घोरपडे आणि इतर शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते। शिवसेनेने प्रशासनाला दिलेला हा इशारा लक्षात घेतल्यास वाहतूक कोंडीची समस्या लवकरच सुटण्याची शक्यता आहे। अन्यथा तावडे हॉटेल परिसरात रस्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता निर्माण झाली आहे।